मेष राशीची 7.5 सुरू झाली आहे. वृषभ राशीला 3 जून 2027 सुरू होणार आहे. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मिळालं तर कदाचित तुमच्या घरातच तुमच्या संघर्षाचा धागा सापडेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात 7.5चा पहिला टप्पा सुरू होतो तेव्हा काही संकेत त्या व्यक्तीच्या वास्तूतील आग्नेय दिशेत दिसायला लागतात. हे भीती निर्माण करण्यासाठी नाही, कारण 7.5 म्हणजे संकट नाही. 7.5 म्हणजे स्वतःला नव्याने घडवण्याचा काळ असतो. जर योग्य वेळी योग्य गोष्टी समजल्या तर संघर्षाची तीव्रता नक्कीच कमी करता येते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी मी तुम्हाला पूर्व दिशेशी संबंधित 12 अतिशय सोपे, कोणतीही तोडफोड न करता येणारे उपाय सांगणार आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट सांगते. आज जे विश्लेषण तुमच्यासमोर मांडत आहे ते पारंपरिक ज्योतिषातील सर्व मान्य नियम म्हणून नाही. हे अनेक वर्षाच्या जन्मकुंडली आणि वास्तू यांच्या संयुक्त अभ्यासातून, म्हणजे माझ्या ॲस्ट्रो वास्तू संशोधनातून समोर आलेलं निरीक्षण आहे. गेली अनेक वर्ष जगभरातील विविध देशात राहणाऱ्या असंख्य व्यक्तींशी माझं समुपदेशन झालं आहे. या व्यक्तींना मी अनेकदा प्रत्यक्षात भेटलेलेही नसते. समुपदेशनादरम्यान त्यांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास, त्यांच्या आयुष्यातील घटना, त्यांचे प्रश्न आणि त्यानंतर वास्तूविषयी विचारलेले काही प्रश्न, या सर्वांचा एकत्रित अभ्यास करताना काही विशिष्ट नमुने इतक्या सातत्याने समोर आले की त्याचा स्वतंत्र अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. अनेक वेळा समुपदेशनाच्या दरम्यान त्यांच्या वास्तूतील विशिष्ट दिशेबद्दल सांगितले आणि त्यांनी आश्चर्याने सांगितलं, हो मॅडम, अगदी तसंच आहे. असा अनुभव 1-2 नाही, शेकडो वेळा आला. 7.5 म्हणजे नेमकं काय? आज 7.5 हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. आता अडचणी येणार, आता नुकसान होणार, आता काहीतरी वाईट घडणार. पण खरंच 7.5चा अर्थ इतकाच आहे का? तर नाही. 7.5 म्हणजे शिक्षा नसून शनिदेवांनी दिलेली जीवनशाळा आहे. या काळात शनी आपल्याला 3 गोष्टी शिकवतात: शिस्त, जबाबदारी आणि कर्माची प्रामाणिकता. ज्या व्यक्ती या काळात स्वतःमध्ये बदल स्वीकारतात, जबाबदाऱ्या टाळत नाही, योग्य निर्णय घेतात, योग्य उपाय करतात, त्यांच्यासाठी 7.5 अनेकदा आयुष्याला नवी दिशा देणारा काळ ठरतो. आणि म्हणूनच 7.5ला घाबरण्याऐवजी तिला समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आता ॲस्ट्रो वास्तू म्हणजे काय? तर जन्मकुंडली आणि वास्तू यांचा असलेला एकमेकांशी संबंध म्हणजे ॲस्ट्रो वास्तू. हा प्रश्न मलाही अनेक वर्षांपूर्वी पडला होता, परंतु समुपदेशनाच्या अनुभवातून मला एक गोष्ट सातत्याने जाणवली. जन्मकुंडली ही व्यक्तीच्या अंतर्गत ऊर्जेचा आरसा असते, तर वास्तू ही त्या ऊर्जेचं बाह्य प्रतिबिंब असतं. जेव्हा आपण या दोघांचा एकत्रित अभ्यास करतो तेव्हा अनेक आश्चर्यकारक संबंध समोर येऊ लागतात. काही ग्रहस्थिती बदलली की वास्तू विशिष्ट दिशेत दोष दिसत होता, आणि काही वेळा वास्तूतील ती दिशा संतुलित केल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनातील संघर्षाची तीव्रता कमी होत असल्याचं दिसून आलं. सध्या मेष राशीच्या व्यक्तींची 7.5 सुरू आहे. एक गोष्ट वारंवार दिसून आली. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात 7.5चा पहिला टप्पा सुरू होतो, म्हणजे पहिली 2.5 वर्ष, तेव्हा त्या व्यक्तीच्या वास्तूतील आग्नेय दिशेचं परीक्षण आवश्यक ठरतं. आजपर्यंत हजारो समुपदेशनांमध्ये जेव्हा 7.5च्या पहिल्या टप्प्यातील व्यक्तींचा अभ्यास केला तेव्हा अनेक वेळा आग्नेय दिशेमध्ये काही ना काही असंतुलन, दुर्लक्ष किंवा वास्तुदोष आढळला. याच कारणामुळे आज हा विषय आपण घेतला आहे. केस स्टडी सांगते. काही महिन्यांपूर्वी परदेशात राहणाऱ्या एका मेष राशीच्या उद्योगपतीचा फोन आला. व्यवसाय व्यवस्थित होता, परिश्रम कमी नव्हते, तरी अचानक आर्थिक ताण वाढू लागला. महत्त्वाचे व्यवहार अडकू लागले. कर्मचाऱ्यांसोबत मतभेद सुरू झाले.
मानसिक अस्वस्थता वाढली. पत्रिका पाहिली. 7:30चा पहिला टप्पा सुरू होता. पत्रिका पाहिल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला. तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या आग्नेय दिशेत अडगळ, पाण्याची व्यवस्था किंवा विद्युत व्यवस्थेचा काही प्रश्न आहे का? काही क्षण शांतता होती. मग ते म्हणाले, मॅडम तुम्ही आमच्या घरी आलात का? मी हसले. मी म्हणाले, नाही, मी फक्त तुमची पत्रिका पाहिली आहे. नंतर त्यांनी त्या दिशेचे फोटो पाठवले. आग्नेय भागात जुनं सामान, ओलावा आणि विद्युत व्यवस्थेतील त्रुटी दिसत होत्या. मी त्यांना तोडफोड करण्यास सांगितले नाही. फक्त स्वच्छता, योग्य मांडणी, प्रकाश आणि त्यांच्या पत्रिकेनुसार काही उपाय सांगितले. असेच महत्त्वपूर्ण 12 उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सगळ्यांसाठी सांगणार आहे. पुढील काही महिन्यात त्यांनी स्वतः सांगितलं, प्रश्न पूर्ण संपले असं नाही, पण परिस्थिती स्थिर व्हायला सुरुवात झाली आहे. ज्योतिषप्रेमींनो, हेच महत्त्वाचं आहे. उपाय म्हणजे जादू नाही. उपाय म्हणजे सकारात्मक बदलाची सुरुवात. एका कुटुंबासोबत ऑनलाईन समुपदेशन सुरू होतं. घरात सतत वाद, मुलांच्या अभ्यासात लक्ष नाही, इलेक्ट्रिकल बिघाड वारंवार आणि घरात एक विचित्र अस्वस्थ वातावरण. पत्रिका आणि प्रश्न ऐकल्यानंतर मी त्यांना लगेचच आग्नेय दिशेबद्दल विचारलं. ते म्हणाले, हो, त्या भागात पाण्याची मोठी व्यवस्था आहे, खूप अडगळ आहे. मी काही साधे बदल सुचवले. तोडफोड नाही, फक्त संतुलन. काही काळानंतर त्यांनी पुन्हा संपर्क केला. त्यांचं पहिलं वाक्य आजही माझ्या लक्षात आहे. घरात आता पूर्वीसारखा तणाव जाणवत नाही. ज्योतिषप्रेमींनो, आज मला तुमची मदत हवी आहे. जर तुमची 7:30 सुरू असेल तर कमेंटमध्ये फक्त 2 गोष्टी लिहा. तुमची रास आणि आग्नेय दिशेबद्दलचा तुमचा अनुभव. तुमची प्रत्येक कमेंट या संशोधनाला अधिक समृद्ध करेल. तिसरं निरीक्षण. एका तरुणाला नोकरीत वारंवार अपयश येत होतं. मुलाखती चांगल्या व्हायच्या, पण अंतिम निवड होत नव्हती. पत्रिका पाहिली. 7:30चा पहिला टप्पा सुरू होता. आग्नेय दिशेबद्दल विचारलं. त्यानं सांगितलं, तो भाग कायम बंद असतो, अंधार असतो आणि तिथे जुनं सामान ठेवलं आहे. त्याला त्या दिशेची स्वच्छता, योग्य प्रकाश आणि पत्रिकेनुसार काही उपाय सांगितले. काही महिन्यानंतरच त्याचा संदेश आला. सरळ चमत्कार झाला असं म्हणणार नाही, पण माझ्या आयुष्यातील अडथळे कमी होऊ लागले. मला अपेक्षित नोकरी मिळाली. आता तुम्ही म्हणाल, मग प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीच्या घरात आग्नेय दिशेचा दोष असणारच का? नाही, असा निष्कर्ष कधीही काढू नका. कारण प्रत्येक पत्रिका वेगळी असते, प्रत्येक वास्तू वेगळी असते. परंतु 7:30चा पहिला टप्पा सुरू झाल्यावर पहिल्या 2.5 वर्षात आग्नेय दिशा तपासणं अत्यंत उपयुक्त ठरतं. कदाचित काहीच दोष नसेल, पण जर एखादा छोटासा दोष असेल, सहज दुरुस्त होऊ शकत असेल, याच विचारातून मी आज तुम्हाला आग्नेय दिशेचे 12 प्रभावी, तोडफोड न करता येणारे उपाय सांगणार आहे. यातील बरेच उपाय अगदी साधे सोपे आहे, परंतु सातत्याने केले तर त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवता येतो. चला, एक एक उपाय समजून घेऊया. हे उपाय वैयक्तिक पत्रिकेची जागा नाही घेऊ शकत, परंतु जर 7:30चा पहिला टप्पा सुरू असेल किंवा जीवनात अग्नितत्वासंबंधित असंतुलन जाणवत असेल तर हे उपाय नक्की करा. पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय, आग्नेय दिशा पूर्णपणे स्वच्छ ठेवा. सर्वात जास्त दिसणारा दोष म्हणजे अडगळ, तुटलेल्या वस्तू, जुनी वर्तमानपत्र, रिकामे बॉक्स, निरुपयोगी सामान. ज्या दिशेत ऊर्जा प्रवाहित व्हायला हवी तिथे आपण अनेकदा अडथळे निर्माण करून ठेवतो. आणि म्हणूनच सर्वप्रथम आग्नेय दिशा स्वच्छ करा. दुसरा उपाय देखील तितकाच महत्त्वाचा आहे. या दिशेला पुरेसा प्रकाश द्या. आग्नेय दिशा म्हणजे अग्नितत्व. अंधार आणि अग्नितत्व यांचा स्वभाव एकमेकांशी विसंगत मानला जातो.
जर हा भाग कायम अंधारात असेल तर दिवसा नैसर्गिक प्रकाश आणि रात्री योग्य प्रकाश व्यवस्था ठेवा. कधीकधी एक छोटासा दिवाही वातावरण बदलून टाकतो. उपाय क्रमांक 3, ओलावा आणि पाण्याचा अतिरेक टाळा. जर या दिशेत सतत पाणी साचत असेल, गळती असेल, फुटके पाईपलाईन असेल किंवा अनावश्यक पाण्याचा साठा असेल तर तो शक्य तितक्या लवकर दूर करा. अग्नी आणि जल याचं संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे. उपाय क्रमांक 4, विद्युत उपकरणांची योग्य मांडणी करा. गिजर, मायक्रोवेव्ह, ओव्हन, इंडक्शन, इन्व्हर्टर अशा उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करणाऱ्या उपकरणांसाठी ही दिशा अनुकूल मानली जाते, पण त्याची सुरक्षितता आणि नियमित देखभाल देखील तितकीच आवश्यक आहे. आता मी सांगणार आहे असा उपाय जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. गॅस आणि सिंक एकमेकांना चिकट नसावे. अनेक घरांमध्ये गॅस स्टोव्ह आणि पाण्याचे सिंक अगदी एकमेकांना लागून असतात. माझ्या अनुभवात शक्य असल्यास त्यांच्यामध्ये थोडं अंतर ठेवणं हितावह ठरतं. हे अग्नी आणि जल यांच्यातील संतुलनाचं प्रतीक आहे. उपाय क्रमांक 6, आग्नेय दिशेत कचरा साठू देऊ नका. घर स्वच्छ असले तर अनेकदा हा कोपरा दुर्लक्षित राहतो. आठवड्यातून किमान एकदा या दिशेची विशेष स्वच्छता करा. ही छोटी सवय सकारात्मक बदल घडवू शकते. हा उपाय साधा वाटेल, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. अग्नितत्वाशी सुसंगत रंगाचा संयमित वापर करा. लाल, केशरी, हलका गुलाबी किंवा तांबूस छटा याचा मर्यादित वापर या दिशेत करता येतो. संपूर्ण भिंत रंगवणं योग्य नाही. एखादी सजावटीची वस्तू, कुशन, चित्र याचा देखील उपयोग होऊ शकतो. उपाय क्रमांक 8, दररोज दीप प्रज्वलित करा. सकाळी किंवा संध्याकाळी. शक्य असल्यास तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या जीवनातील अज्ञान, भीती आणि नकारात्मकता दूर हो. उपायामागची भावना ही महत्त्वाची असते. उपाय क्रमांक 9, सूर्योपासना करा. 7:30च्या काळात मानसिक स्थैर्य महत्त्वाचे असते. दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्या. गायत्री मंत्र, आदित्य हृदय स्तोत्र किंवा आपल्या श्रद्धेनुसार सूर्याची उपासना करा. त्यामुळे मनात सकारात्मकता वाढते. उपाय क्रमांक 10, नियमित धूप किंवा अग्निहोत्र करा. घरात दररोज किंवा आठवड्यातून काही वेळा धूप, गुगल, लोहबान किंवा अग्निहोत्र केल्याने वातावरण प्रसन्न राहतं, अशा पारंपरिक मान्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरणाकडे लक्ष देण्याची सवय लागते. उपाय क्रमांक 11, रागावर नियंत्रण ठेवा. हा उपाय ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्या अनुभवात आग्नेय दिशेचा संबंध फक्त वास्तूशी नाही तर आपल्या स्वभावातील अग्नितत्वाशी देखील आहे. अनावश्यक राग, उतावळे निर्णय, कटू भाषा हे सुद्धा अग्नीचं असंतुलन वाढवू शकतात. म्हणून या काळात संयम हा सगळ्यात मोठा उपाय आहे. कारण वास्तूतील अग्नी संतुलित ठेवण्या इतकंच मनातील अग्नी संतुलित ठेवणं देखील आवश्यक आहे. उपाय क्रमांक 12, शनिदेवांच्या शिकवणीचा स्वीकार करा. 7:30मध्ये सगळ्यात मोठा उपाय कोणता? तर स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी. वेळेचं पालन, जबाबदारी, प्रामाणिकपणा, वडीलधाऱ्यांचा आदर, कष्ट करण्याची तयारी आणि कर्मावर विश्वास. हे जर गुण आपण स्वीकारले तर शनिदेव आपल्याला घडवतात. ज्योतिषप्रेमींनो, हे 12 उपाय म्हणजे कोणतीही जादू नाही. हे ॲस्ट्रो वास्तू अभ्यासातून अनेक वेळा उपयोगी ठरलेले अनुभव आहे. जर तुमची 7:30चा पहिला टप्पा सुरू असेल, पहिले 2.5 वर्ष सुरू असतील तर तुमच्या घरातील आग्नेय दिशा एकदा नक्की तपासा. कदाचित सर्व काही व्यवस्थित असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि जर एखादी गोष्ट सुधारणा शक्य असेल तर ती आजच करा. कारण कधीकधी आयुष्यातील मोठे बदल घरातील एका छोट्याशा सकारात्मक बदलापासून सुरू होतात.
माझा नेहमीच प्रयत्न असतो. ज्ञानातून आत्मविश्वास निर्माण करणं, भीती निर्माण करणं नाही. हे उपाय वैयक्तिक जन्मपत्रिकेची जागा घेऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असते, ग्रहस्थिती वेगळी असते, कर्म वेगळे असतात आणि वास्तूची रचना देखील वेगळी असते. आणि म्हणून वैयक्तिक परिस्थितीनुसार मार्गदर्शन वेगळं असू शकतं. हे छोटे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, 7.5 बदलण्याचा प्रयत्न करू नका. 7.5 स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचे निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कर्म बदलतं, कर्म बदलले की भविष्य बदलू लागतं. आणि हाच शनिदेवांचा खरा संदेश आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त वाटला तर नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य दिशा मिळू शकते. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुमची राशी कोणती आहे, तुमची 7.5 सुरू आहे का, आणि माझ्या आजच्या निरीक्षणाचा तुमचा काही अनुभव जुळतो का. तुमचे अनुभव या संशोधनाला अधिक समृद्ध करतील. पुढील भागात आपण पाहणार आहोत 7.5चा दुसरा टप्पा आणि पूर्व दिशेचा परस्पर संबंध. आपल्या घरात सकारात्मकता, मनात श्रद्धा आणि विचारात विवेक, कर्मात प्रामाणिकपणा जपा. आपण पुन्हा भेटूया ॲस्ट्रो वास्तू संशोधन मालिकेच्या पुढील भागात, जिथे आपण जाणून घेणार आहोत 7.5चा दुसरा टप्पा आणि पूर्व दिशेचा परस्पर संबंध. तोपर्यंत आपल्या घरात सकारात्मकता, मनात श्रद्धा, कर्मात प्रामाणिकता कायम ठेवा. शेवटी ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण चालायचं आपल्यालाच असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.